नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। केस खूप गळत असतील, केसांची वाढही थांबलेली असेल आणि आजकाल काय झालेलं आहे, केस पातळ होणं आणि वेळेआधीच पांढरे होणं ही समस्या अनेकांना होऊ लागलेली आहे। तर पाण्यामध्ये घरातीलच काही वस्तूंचा वापर करून हा उपाय आपण तयार करणार आहोत। तुमचे केस दाट, मजबूत व स्मूथ अँड सिल्की होतील। केसांच्या तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या या उपायाने दूर होतील। फक्त हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। 100% नॅचरल हा उपाय आहे आणि या उपायाने तुम्हाला कोणताही साइड इफेक्ट होणार नाही आणि शिवाय तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही। कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। पॉवरफुल उपाय बनवण्यासाठी आपल्याला बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही। जे काही साहित्य घेणार आहे ते सर्व साहित्य मी घरातलंच घेणार आहे। आणि सर्वात अगोदर इथे मी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे, पण सध्या अगोदर मी गॅस चालू केलेला नाही। आणि सर्वात अगोदर इथे मी 1 चमचा मेथी दाणे आणि 2 चमचे इथे मी तांदूळ घेतलेले आहेत। आता इथे तांदूळ तुम्ही कोणत्याही जातीचा घेऊ शकता आणि सोबतच 7 ते 8 इथे मी लवंग घेतलेले आहेत। आतापर्यंत आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे आणि अजून आपण यामध्ये काही साहित्य टाकणार आहोत ते साहित्य आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे। हे साहित्य जर तुम्ही तुमच्या केसांसाठी वापरलं तर तुमचे केस 10 पटीने वाढण्यास मदत होईल। गळती असो किंवा केसांचे कोणतेही प्रॉब्लेम्स असो, केसांची वाढ थांबलेली असो, हे सर्व प्रॉब्लेम्स या उपायाने दूर होतील। 100% पॉवरफुल हा उपाय आहे, तुम्ही एकदा नक्की करून पहा। आणि जे काही साहित्य टाकलेलं आहे ते अगदी घरातलंच आहे, तुम्हाला बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही। नंतर इथे मी 2 तेजपत्त्याची पाने घेतलेली आहेत। आता अगोदर आपण इथे 1 चमचा मेथी दाणे वापरलेले आहेत। आता हे मेथी दाणे आपल्या केसांवर एखादी जादू असल्यासारखीच काम करते। आता हल्ली अनेकांना काय झालेलं आहे, केस गळती किंवा टक्कल पडण्याची समस्या चालू झालेली आहे। आता या मेथीमध्ये असणारे प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी हे स्काल्प निरोगी ठेवून केस खूप घनदाट आणि केस लांबसडक करण्यास मदत करतात। आणि सोबतच केस जर खूपच विरळ झाले असतील तर ते केस मजबूत होतातच आणि सोबतच दाट केसांसाठी ही मेथी खूपच उपयुक्त आहे। ही तेजपत्त्याची पाने टाकताना तुम्ही पाहिली असतील, मी हातानेच एकदम बारीक अशी ही पाने करून टाकलेली आहेत। नंतर इथे आपण 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत। आता इथे तुम्ही तांदूळ कोणत्याही जातीचा वापरू शकता बरं का। शक्यतो राशनचा जरी तांदूळ असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता। आणि नंतर इथे मी 1 छोट्या आकाराचा कांदा बारीक आकारात कट करून टाकलेला आहे। त्या तांदळाने काय होतं माहिती का, आपले केस मजबूत, स्मूथ अँड सिल्की होण्यास मदत होते। आणि सोबतच आपण यामध्ये तेजपत्ता वापरलेला आहे। या तेजपत्त्यामुळे आपल्या केसांवर एक वेगळीच चमक येते। केस गळत असतील, केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल किंवा केसांची वाढ खुंटलेली असेल किंवा डोक्यामध्ये स्कॅल्पला काही इन्फेक्शन झालं असेल तर या तमालपत्राच्या वापराने तुमचे सर्व प्रॉब्लेम्स हे दूर होतील। आणि नंतर यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण ग्लास इथे मी पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर हे पाणी अर्ध होईपर्यंत मस्त असं उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, आपण जे जे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यातले जे काही पोषक घटक आहेत ते तत्व या पाण्यामध्ये उतरतील। यामध्ये आपण कांद्याचा देखील वापर केलेला आहे। या कांद्याच्या रसाने काय होतं माहिती का, केस गळते थांबते आणि केसांची जर वाढ थांबलेली असेल किंवा जर तुम्हाला टक्कल जरी पडले असेल तर त्या टक्कलच्या जागी तुम्हाला हळूहळू केस देखील यायला सुरुवात होईल। या कांद्याच्या रसाने केस दाट, मजबूत व निरोगी राहण्यास मदत होईल। आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे ते अगदी घरातलंच आहे, म्हणजे बाहेरून विशेषतः खर्च करून काही वस्तू आणण्याची गरज पडणार नाही। आणि नैसर्गिकरित्या आपण या उपायाने आपले केस काळेभोर देखील करू शकतो। आणि घरातच उपलब्ध असणाऱ्या साध्या साध्या गोष्टीपासून तुम्ही केस काळेभोर तर करू शकताच, सोबतच तुमचे केस दाट, निरोगी आणि लांबसडक देखील होण्यास मदत होईल। जेवढ्या प्रमाणात पाणी घेतलेलं होतं त्याच्यातलं साधारण 30 ते 40% पर्यंत हे पाणी इथे आटलेलं आहे। आता इथे मी मसाल्यामधले लवंग तर घेतलेलेच आहे। आता आपल्या सर्वांना ही लवंग तर माहितीच आहे। आता आपण वेगवेगळे पदार्थ बनवताना या लवंगाचा वापर करतो आणि त्यामुळे काय होतं, जेवणाची चव देखील वाढते आणि ही छोटीशी लवंग चवीला स्ट्रॉंग देखील असते। पण ही लवंग खाण्याचे तर फायदे आहेतच, आपल्या केसांसाठी देखील हिचे खूपच फायदे आहेत। लवंगाने तुमच्या केसांचे कोणतेही प्रॉब्लेम असतील ते चुटकीसरशी सुटतील। जर तुमचे केस कितीही कमकुवत झालेले असतील तर या लवंगाच्या वापराने तुमचे केसांचे सर्व प्रॉब्लेम्स दूर होतील। सोपा असा हा उपाय आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त देखील वेळ लागत नाही। हा उपाय बनवताना तुम्ही हा जास्त किंवा कमी प्रमाणात देखील बनवू शकता, म्हणजे याची क्वांटिटी देखील वाढवू शकता। आणि हा असा उपाय आहे की तुम्ही एकदा बनवला ना तर तुम्ही नेहमीच बनवता। रिझल्ट देखील खूपच छान आहे, हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे।
आता जे मी काही प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। आणि आपण काय करतो, आपण इतक्या कामामध्ये व्यस्त असतो की आपण आपल्या स्वतःची काळजी तर घेतच नाही आणि सोबतच आपण आपल्या केसांची देखील काळजी घेत नाही। सुंदर आणि मजबूत बनवण्यासाठी आपण कितीतरी ब्युटी प्रोडक्टचा वापर करत असतो, पण यात आपलं काय होतं, वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो। मात्र आपल्याला काय होतं, तरीही चांगला परिणाम याचा भेटत नाही आणि परिणाम चांगला होण्याऐवजी आपल्याला याचे काहीतरी साईड इफेक्ट भोगावे लागतात। वाढीसाठी आणि केसांचे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या सर्व प्रॉब्लेमसाठी एकदम प्रभावी असा हा पॉवरफुल उपाय आहे। एकदा तुम्ही नक्की करून पहा। तर आता तुम्ही पाहू शकता, जेवढं मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यातलं 50% हे पाणी पूर्णतः आटलेलं आहे। आता या क्षणी मी गॅस बंद करणार आहे। केसांना मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी आपलं हे इथे टॉनिक किंवा टोनर तयार झालेलं आहे। आता तुम्ही आठवड्यातून 2दा याने तुम्ही केसांची मसाज करा। तुमच्या केसांवर एकदम प्रभावी असा हा उपाय करणार आहे। एखाद्या स्प्रेच्या बॉटलमध्ये किंवा हवाबंद काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता। जेव्हा तुम्हाला केस धुवायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्हाला तेल लावायच्या अगोदर हे टोनर केसांवर लावायचं आहे आणि लावल्यानंतर केसांची मस्त अशी मुळापासून मालिश करायची आहे, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट भेटेल। सोबतच तुमचे केस मजबूत, दाट, स्मूथ आणि सिल्की होण्यास मदत होईल। आता तुम्ही पाहू शकता, हे सर्व मिश्रण मी चाळणीच्या सहाय्याने गाळून घेतलेलं आहे। शक्यतो हे मिश्रण गार झाल्यानंतरच हे केसांवर अप्लाय करायचं आहे। मी हे टोनर बनवताना तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त देखील करू शकता। केसांच्या वाढीसाठी व नैसर्गिकरित्या लांब व दाट केस वाढवण्यासाठी तुम्ही या उपायाचा वापर नक्कीच करून पहा। टोनर मी माझ्या केसांवर देखील काही दिवसांपासून लावत आहे, तर मला 100% असा रिझल्ट भेटलेला आहे। माझे केस अगोदर खूपच विरळ होते, आता हे केस मजबूत तर झालेच आहेत आणि दाट देखील होण्यास मदत झालेली आहे। हे टोनर केसांना लावताना तुम्ही एखाद्या कापसाच्या बोळ्याने देखील हे स्काल्पवर लावू शकता किंवा एखाद्या स्प्रेच्या बॉटलमध्ये देखील हे टोनर भरून तुम्ही स्प्रे करून हे माथ्यावर लावू शकता। हे टोनर केसांच्या मुळाशी लावल्यानंतर बोटाच्या सहाय्याने मस्त अशी मसाज करायची, तेव्हा तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। आणि जेव्हा तुम्हाला केस धुवायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी रात्री हे तुम्हाला प्रोसेस करायचे आहे आणि हे टोनर केसांना लावल्यानंतर तुम्ही नंतर तेलाने देखील मालिश करू शकता। हा उपाय तुम्ही तुमच्या केसांवर केल्यानंतर तुम्हाला साधारण लगेच 15 दिवसांमध्ये तुमच्या केसांमध्ये लगेच फरक जाणवेल। तर तुम्हाला तुमचे केस निरोगी, लांब सडक आणि दाट, स्मूथ आणि सिल्की बनवायचे असतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावात आणि कोणत्या शहरात पोहोचले आहेत ते।